Good morning, student. Today we have discussed the topic difference between monocotyledons and monocotyledonous plants and dicotyledonous plants. The in this lesson, the last topic, the difference between monocotyledonous and dicotyledonous plants. This topic are asked in examination 2 marks. Difference between Write the difference between monocotyledonous and dicotyledonous plants. So first difference here, dicotyledonous in dicotyledonous plants and monocotyledonous plants. Having their first difference here, seeds. Seeds here, dicotyledonous plants are two cotyledonous, and in monocotyledonous is सिंगल कॉटिलिडॉन्स. म्हणजे तुम्ही जर इथं जर बघितलं तर आपण मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट्स कशाला म्हणतो? द मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट्स हॅविंग देअर सीड्स आर डू नॉट डिवाइडेड into two equal halves, so it is called as the monocotyledonous plants. म्हणजे अशा प्लांटच्या सीड्स का त्यांचं जर आपण त्यांना जर कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स मध्ये त्या सीडचे जे काही असणार ते कन्व्हर्जन होत नाही, म्हणून अशा प्रकारच्या प्लांट्सला सीड्सला आपण काय म्हणतो? मोनोकॉटिलिडोनस सीड्स. आता व्हॉट इज मीन बाय डायकॉटिलिडोनस सीड्स? द सीड्स हॅविंग plants are their seeds are divided into two equal halves, so it is called as the dicotyledonous plants. म्हणजे असं सीड्स का त्याला जर आपण डिवाइड केलं त्या सीड्सला तर त्याचे दोन इक्वल हाल्व्स मध्ये, दोन इक्वल पार्ट्स मध्ये कन्व्हर्जन होतं, त्याला आपण म्हणतो डायकॉटिलिडोनस प्लांट्स. जेणेकरून आपण बघितलं होतं जर ग्राउंडनट बघितला त्याला जर कट केलं तर त्याचे इक्वल टू हाल्व्स मध्ये काय होत आहे? सीड्स डिवाइड होतं. आणि मोनोकॉटिलिडोनस बघितलं बाजरा ज्वार, जर तुम्ही त्या सीडला कट करा पण त्याचे दोन इक्वल पार्ट्स होणार नाही, म्हणून त्या सीड्सला आपण काय म्हणतो? मोनोकॉटिलिडोनस सीड्स. म्हणून इथं सीड्स टू कॉटिलिडोनस म्हणजे त्या सीडचे दोन इक्वल पार्ट्स कन्वर्ट होतात, म्हणून अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण काय म्हणतोय? त्या डायकॉटिलिडोनस. म्हणजे ते किती कॉटिलिडोनस तयार होतात एका सीडचे? दोन, म्हणून टू कॉटिलिडोनस. आता जर तुम्ही बघितलं मोनोकॉटिलिडोनस म्हणजे असं सीड्स दे आर नॉट डिवाइडेड इनटू टू इक्वल हाल्व्स, म्हणून अशा प्रकारच्या सीड्सला आपण काय म्हणतो? सिंगल कॉटिलिडोनस प्लांट्स. त्यानंतर रूट्स. आता इथं सीड हा एक पहिला कॅरेक्टरिस्टिक बघितलं. सेकंड जर बघितलं तर रूट्स. आता रूट्स मध्ये बघितलं तर वेल डेव्हलप प्रायमरी रूट्स, सो इट इज आल्सो कॉल्ड ॲज टॅप रूट. म्हणजे डायकॉटिलिडोनस प्लांट्स मध्ये जर तुम्ही त्यांचा रूट्स जर बघितला तर त्यांना वेल डेव्हलप असतो, प्रायमरी रूट म्हणतात, त्यालाच आपण काय म्हणतो? टॅप रूट म्हणतो. त्यानंतर इथं मोनोकॉटिलिडोनस मध्ये जर बघितला डिफरन्स तर दे आर फायब्रस रूट्स. म्हणजे हा टॅप म्हणजे जर तुम्ही बघितला तर हा जमिनीच्या आतमध्ये जातो, आणि फायब्रस म्हणजे जमिनीच्या सरफेस वरती त्याचे रूट्स काय होतात? पूर्णपणे सरफेसला काय होत असतात? डेव्हलप होतात. म्हणून दिस रूट्स इज टॅप रूट अँड दिस रूट इज द फायब्रस रूट्स आर देयर. म्हणून इथं रूट जर बघितलं डायकॉटिलिडोनस मध्ये द डेव्हलप प्रायमरी रूट्स इट इज आल्सो कॉल्ड ॲज द टॅप रूट्स, अँड हियर मोनोकॉटिलिडोनस प्लांट आर अ फायब्रस रूट सिस्टम्स आर देयर. देन स्टेम. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, थर्ड डिफरन्स इज द स्टेम. स्टेम जर डायकॉटिलिडोनस मध्ये बघितलं दे हॅव प्लांट्स आर देयर स्ट्रॉंग. ते कसं आहे? मजबूत आहे. हार्ड, स्ट्रॉंग अँड हार्ड. एक्झाम्पल अ बनियन ट्री. त्याचं एक्झाम्पल काय आहे? बनियन ट्री असणार आहे. त्यानंतर इथं जर मोनोकॉटिलिडोनस मध्ये बघितलं त्याच्या अपोजिट डिफरन्स. ते जर स्टेम हा स्ट्रॉंग आणि हार्ड असेल तर इथं कसं असणार आहे? हॉलो. हॉलो म्हणजे पोकळ. जर तुम्ही बांबूचं वगैरे जर बघितलं प्लांट्स तर त्याचा जो काय मधला जो स्टेम असतो तो कसा असतो? हॉलो. म्हणजे तिथं पोकळ, पोकळी किंवा पोकळ असा भाग त्यामध्ये असतो, म्हणून हॉलो. त्याच्यात हॉलो मध्ये एक्झाम्पल इज द बांबू. देन फॉल्स मध्ये एक्झाम्पल बनाना. देन डिस्क लाइक एक्झाम्पल इज द ओनियन. म्हणजे ह्या प्रकारमध्ये मोनोकॉटिलिडोनस मध्ये जे काही असणारे स्टेम हे जर हॉलो बघितलं तर बांबूचं एक्झाम्पल घेऊ शकतो, फॉल्स बघितलं तर बनाना, आणि डिस्क लाइक बघितलं तर ओनियन. म्हणजे हे झाले मोनोकॉटिलिडोनस मधलं
स्टेम. तिकडं जर स्ट्रॉंग अँड हार्ड असेल तिकडं कसं असेल हॉलो असणार आहे, फॉल्स आणि डिस्क लाईक असणार आहे. त्यानंतर फोर्थ डिफरन्स हिअर लीफ. आता लीफ जर बघितलं, आता तुम्ही लीफचं जर ऑब्झर्वेशन केलं रेटिक्युलेट व्हेनेशन. आता रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे तुम्ही जर एखादं प्लांट्स घेतलं त्याचा लीव्ह जर बघितलं तर त्या लीव्हला जर तुम्ही बघितलं तर हा जो लीव्ह असणार आहे ह्या लीव्हचा जो पार्ट असणार आहे याच्यामध्ये ज्या व्हेनेशन असणार आहे ह्या लीव्हचा जो पार्ट असणार आहे आणि ह्या ज्या व्हेनेशन असतील ह्या बरोबर पूर्णपणे अशा पद्धतीनं काय झालेले असतील पूर्णपणे स्प्रेड झालेले असतील. सो दिस टाइप ऑफ व्हेनेशन सो इट इज कॉल्ड ॲज द रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणून ह्या व्हेनेशन कशा झाल्या सो दिस इज कॉल्ड ॲज द रेटिक्युलेट व्हेनेशन. सो व्हेनेशन म्हणजे व्हेन्स कशा दिसतात त्याला स्प्रेड झालेल्या लीव्हज वरती. सो इट इज कॉल्ड ॲज द रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणून याला काय म्हणायचं दिस लीव्हज आर देयर रेटिक्युलेट व्हेनेशन. त्यावरती असणाऱ्या ज्या काही व्हेन्स दिस व्हेन्स आर अ रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि ते जर तुम्ही जर बघितलं देन सेकंड थिंग जर बघितलं इट इज द रेटिक्युलेट व्हेनेशन. पण मोनोकॉटिलेडॉन्स मध्ये जर बघितलं जर तुम्ही इथं जर बघितलं बनाना त्याचं जर लीव्हज बघितलं तर त्या लीव्हजचा जो पार्ट असेल सो दिस व्हेनेशन आर आल्सो कॉल्ड ॲज द पॅरलल. म्हणजे त्या लीव्हज वरती जर तुम्ही बघितलं तर ह्या व्हेनेशन इकडे जर रेटिक्युलेट असतील तर इथं कशा असतील पॅरलल व्हेनेशन. इथं जर तुम्ही बघितलं तर रेटिक्युलेट्स आर देयर दे आर स्प्रेड सरफेस इज द रेटिक्युलेट बट हियर दे हॅव देयर व्हेन्स आर पॅरलल टू ईच अदर. सो धिस व्हेनेशन इट इज कॉल्ड ॲज द पॅरलल व्हेनेशन. म्हणजे इथं रेटिक्युलेट व्हेनेशन डायकॉट मध्ये असतील तर इथं मोनोकॉट मध्ये कसे असतील ते पॅरलल व्हेनेशन असणार आहे. व्हेनेशन मीन्स व्हेन्स त्याच्यावरती स्प्रेड होताना इकडे रेटिक्युलेट दिसतात डायकॉट मध्ये तर मोनोकॉट मध्ये कशा दिसतात त्या पॅरलल व्हेनेशन दिसतात. त्यानंतर फ्लावर. आता फ्लावर जर बघितलं फुलांचा जर विचार केला आपण फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक फिफ्थ डिफरन्स बघितला तर फ्लावर बी 4 or 5 parts or in their multiple. म्हणजे फ्लावरच्या ज्या काही असणारे पार्ट्स or their multiple tetramerous or pentamerous. म्हणजे फुलांचा जर तुम्ही वरतीच्या पाकळ्यांचा जर विचार केला तर त्या फ्लावरला ज्या पाकळ्या दिसतील एक तर 4 असेल तर टेट्रा म्हणतो आणि 5 असेल तर पेंटा म्हणतो. मग टेट्रा म्हणजे 4 आणि पेंटा म्हणजे किती व्हेनेशन दिसतील पेंटा किती दिसेल त्याच्यावरती दिसणाऱ्या फ्लावरचं जे काय असणाऱ्या टेट्रामेरस किंवा पेंटामेरस तुम्हाला दिसतील. त्यानंतर हियर मोनोकॉटिलेडॉन्स फ्लावर्स विथ 3 parts or multiple of 3 means it is called as the multiples of 3 means ट्रायमेरस. 3 असेल तर ट्राय 4 असेल तर टेट्रा आणि 5 असेल तर पेंटामेरस. मग इथं जर तुम्ही फ्लावर जर बघितलं तर हे कसं दिसेल त्याला टेट्रामेरस और पेंटामेरस आणि इथं कसं दिसेल ते मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे ट्रायमेरस. ऑल द डिफरन्स ऑल these points are difference between which points are here difference seeds roots stem leaf and flowers. परत जर तुम्ही बघितलं तर याच्या डायकॉटिलेडॉन्स मध्ये तुम्ही डायकॉट डिफरन्स मध्ये डायकॉटिलेडॉनचा जर डिफरन्स आला पाहिजे मोनोकॉट्स बघितलं तर मोनोकॉटच्याच काय आला पाहिजे डिफरन्स. आणि काही स्टुडंट जर तुम्ही एक्झामिनेशन मध्ये काय करता इथं पॉइंट्स टाकता नाही तर डिफरन्स बिटवीन मोनोकॉट डायकॉट इथं तुम्ही काय करू शकता इथं जर तुम्ही चुकून तुमच्याकडनं मोनोकॉट तुम्ही स्टडी करताना बुक्स मधून डायकॉटच्या कॅरेक्टरिस्टिक पहिल्यांदा स्टडी केलेल्या असतात आणि टाकताना घाईमध्ये इथं मोनोकॉट करतो आणि इथं तुम्ही डायकॉट करतात. मग सगळ्या कॅरेक्टरिस्टिक इथं वरती तुमचा मेन हेडिंगला पॉइंट्स हा जर मोनोकॉटचा असेल आणि त्याच्यात तुम्ही डायकॉटच्या कॅरेक्टरिस्टिक राईट केलेले असतील तर तुम्ही रॉंग होऊ शकतं आणि तुम्हाला एक्झाम मध्ये तुमचे मार्क्स हे तुमचे रिड्यूस होऊ शकतात. लक्षात ठेवा. म्हणून वरती राईट करताना जे हेडिंग असेल तर डायकॉट असेल तर डायकॉटचेच पॉइंट्स तिथे डिफरन्स मध्ये राईट करा आणि इथं मोनोकॉट असेल तर मोनोकॉटचेच पॉइंट्स तुम्ही राईट करू शकता राईट करा. आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही हा जी मिस्टेक आहे ही मिस्टेक प्रत्येक मुलाची किंवा प्रत्येक स्टुडंटची ही एक्झामिनेशन साठी होत असते. म्हणून ही मिस्टेक ही तुमची अवॉइड झाली पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून आपण परत वन्स अगेन which points in a difference between dicots and monocot. So first points we have here right seeds. Here two cotyledons in dicot, in monocotyledons it is a single cotyledons. Then second topic is the roots. Roots are here our taproots
are there, primary roots, taproots, and here fibrous in monocot. In third is the stem, strong, hard, example banana tree. But here a difference of the dicot is here strong and hard, but in monocot opposite properties, opposite difference is here a hollow and false disc-like. Then leaf, here dicot is the also reticulate venation are there, in monocot also parallel venation are there. But here flowers here there are four or fifth have their merus are there, means 4 is the tetramerous and 5 is the pentamerous. So flowers having their parts are in there multiple, so 4 is tetramerous and 5 is the pentamerous are there. And here flowers with 3 parts or multiple of 3, so it is called as the trimerous. All these parts, all these points are included in difference between monocotyledonous plants and dicotyledonous plants are right. So complete the topic here, classification of plants. Thank you.